आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी बटाट्याची भजी म्हणजेच बटाट्याचा पकोडा। अशा पद्धतीने तुम्ही जर घरी बटाट्याची भजी बनवली तर बाहेरची भजी तुम्ही विसरून जाल आणि एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा खाल। या रेसिपीचा बेस्ट पार्ट म्हणजे फक्त 10 मिनिटात भजी तयार। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या इंटरेस्टिंग रेसिपीला। नमस्कार, मी ज्योती होम कुक्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण इथे 3 मीडियम आकाराचे पोटॅटो घेतलेले आहेत आणि त्यांना चाकूच्या मदतीने असे गोलाकारामध्ये कट केलेले आहे। त्याची जाडी तुम्ही बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तुम्हालाही असंच कट करायचं आहे। या बटाट्यांच्या स्लाइस आहेत त्या पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या लाल पडणार नाहीत। चला तर आता भज्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं बेसन पीठ आहे, तुम्ही घरचं बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता। 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, याने भाज्यांना कुरकुरीतपणा येतो। चिमूटभर हळद घेतलेली आहे। लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। चिमूटभर ओवा दोन्ही हातामध्ये क्रश करून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मीठ हे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये बटाट्याची भजी ही करून तयार होतात, त्यामुळे तुम्हीही नक्की तुमच्या घरी ही भजी ट्राय करा। सर्व साहित्य एकत्र एका भांड्यामध्ये करून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालताना ते हळूहळू घालावं, एकदम जास्त घालू नये, नाहीतर बॅटर हे एकदम पातळ होऊ शकतं। पाणी आवश्यकतेनुसारच घालावं, ते कमीही घालू नये किंवा जास्तही घालू नये। तुम्ही बघू शकता मी हळूहळू पद्धतीने प्रमाणामध्ये अंदाज घेत पाणी घालत आहे। एकूण अर्धा पेला पाणी मला या बॅटरला भिजवण्यासाठी लागलेला आहे। तुमच्या पिठावरती पाण्याचं पूर्णतः प्रमाण अवलंबून आहे। बॅटर भिजवलेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू। मी इथे पावशर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजावरती आवडीवरती तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता तुम्ही एक कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपण ज्या मगाशी पाण्यामध्ये स्लाइस टाकल्या होत्या त्या अशा पसरून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते सुकून जाईल। अगदी हलक्या हाताने त्याच्यावरचं पाणी असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर हे पातळ होणार नाही जेव्हा तुम्ही बटाट्याच्या स्लाइस त्या बॅटरमध्ये बुडवचाल। आता आपण बघू की तेल गरम झालं आहे की नाही। तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे, त्या बॅटरला बुडबुडे आलेले आहेत। सो आपण आता बटाट्याच्या स्लाइस आहेत त्या बॅटरमध्ये बुडवून घेऊ आणि त्या तेलामध्ये फ्राय होण्यासाठी, डीप फ्राय होण्यासाठी सोडून देऊ। तुम्हाला जर हाताने बटाट्याची भजी तेलामध्ये सोडण्यासाठी प्रॉब्लेम